असेच लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी आमचा व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करून ठेवा. तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटवरती आपल्याला जावं लागतं. अशा पद्धतीने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची वेबसाईट ही आपल्यासमोर ओपन होत असते. वेबसाईट ओपन झाल्यानंतर अशा पद्धतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा इंटरफेस हा आपल्याला दिसतो. यावरती आपल्याला दिसत आहे की आतापर्यंत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत किती अर्ज हे करण्यात आलेले आहेत. यामध्ये जवळपास 43,09,557 अर्ज करण्यात आलेले आहेत. पण अजूनपर्यंत पोर्टलवरती एकही अर्ज मंजूर केल्याची इथं नोंद नाहीये किंवा जे लाभार्थ्यांची संख्येची इथं नोंद नाही, पण अर्ज पोर्टलवरती हे मंजूर होत आहे. अशा पद्धतीने इंटरफेस दिसतो. यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी कोणती पात्रता आवश्यक आहे त्याच्या सर्व डिटेल्स इथे दिलेल्या आहेत. कोणत्या महिला यासाठी अर्ज करू शकणार नाही किंवा अर्ज केला तरी त्यांचा अर्ज हा अपात्र होईल त्याची माहिती इथे आहे आणि अर्जाची जी काही प्रक्रिया आहे ती आपल्याला इथे समजावून सांगितलेलं आहे. तर यानंतर आता बघूया की आपण सर्वप्रथम आपल्याला जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आपल्याला सर्वप्रथम प्रोफाईल तयार करावी लागते. ती प्रोफाईल आपण कशा पद्धतीने तयार करू शकतो. तर याकरता आपल्याला सर्वप्रथम जे जावं लागतं ते म्हणजे अर्जदाराचे लॉग इन या पर्यायावरती आपल्याला क्लिक करावा लागत असतो. करूया. या अर्जदाराचे लॉग इन या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आता मोबाईल नंबर, पासवर्ड, कॅप्चा आणि खाली आपल्याला इथं खाते तयार करा. ज्यांनी अजूनपर्यंत नवीन खाते तयार केले नसेल त्यांना या खाते तयार करा या पर्यायावरती क्लिक करावं लागतं. या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आता परत एकदा विविध डिटेल्स ओपन होत आहे. या डिटेल्स ओपन झाल्यानंतर आपल्याला येथे जे आपल्या आधार कार्डवरती नाव आहे त्या आधार कार्डवरील नाव जसं आहे त्याच पद्धतीने इंग्लिशमध्ये आधार कार्डवरील नाव आपल्याला इथे भरायचं आहे. त्यानंतर जो काही आपला चालू स्थितीतील मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला पासवर्ड हा टाकून घ्यायचा आहे. पासवर्ड कशा पद्धतीने टाकायचा आहे तर साधा सिंपल पासवर्ड मी तुम्हाला सांगतो की हाच पासवर्ड सर्वांनी वापरा असं नाही, पण यासारखे पासवर्ड तुम्ही वापरू शकता. तर रोहित 2024 # अशा पद्धतीने पासवर्ड तुम्ही बनवू शकता. त्यानंतर परत तोच पासवर्ड आपल्याला इथे खाली टाकायचा आहे. पासवर्डची पुष्टी करायची आहे आणि दोन्ही पासवर्ड हे योग्यरित्या टाकले की नाही हे आपण या जे काही डोळ्याचं चिन्ह आहे आय बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता पुढे बघूया. त्यानंतर आपल्याला आपला जो काही जिल्हा आहे तो जिल्हा निवडायचा आहे. जिल्ह्याची यादी अशा पद्धतीने आपल्या समोर येते. त्यापैकी आपण कुठलाही जिल्हा हा जो आपला जिल्हा असेल तो जिल्हा आपण निवडू शकता. जिल्हा निवडल्यानंतर आपल्या समोर आपल्या जो काही तालुके आहेत आपल्या जिल्ह्यातील त्या तालुक्यांची यादी येत असते. जर आपण जिल्ह्याच्या ठिकाणीच राहत असाल तर आपला जो काही जिल्हा असेल तो आपण तालुका म्हणून इथेच निवडायचा आहे. त्यानंतर आपला जर तालुका असेल तर तालुका आपल्याला इथे निवडायचा आहे. त्यानंतर तालुक्यातील गावांची यादी अशा पद्धतीने आपल्या समोर येत असते. जे आपलं कोणतंही गाव असेल त्या गावाच्या नावासमोर आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. आणि त्यानंतर आता आपल्याला इथे विचारलं जातं की आपलं गाव हे नगरपालिका महानगरपालिका क्षेत्रात आहे का. जर जे महानगरपालिका नगरपालिका क्षेत्रात राहत असतील त्यांनी त्यांचा जो काही पर्याय असेल त्या पर्यायावरती क्लिक करा. जर ग्रामीण भागात राहत असाल तर आपल्याला लागू नाही या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. आणि त्यानंतर आता आपल्याला इथे विचारलं जात आहे ते म्हणजे ऑथराइज पर्सन. आता ऑथराइज पर्सन मध्ये जे आहे सामान्य व्यक्ती किंवा सामान्य महिला हा पर्याय काढण्यात आलेला आहे. आता आपल्या समोर फक्त जे काही शासकीय अधिकारी आहेत त्यांचेच पर्याय दिसत आहेत आणि तेच अधिकारी आता हे ऑनलाईन फॉर्म भरू शकणार आहेत. ते कोण असणार आहे समूह संसाधन व्यक्ती म्हणजे ज्याला CRP म्हटलं जातं. अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी, सेतू कार्यालय, महानगरपालिकेमध्ये बालवाडी सेविका, आशा सेविका, आपले सरकार सेवा केंद्र म्हणजे CSC सेंटर, सिटी मिशन मॅनेजर, मदत कक्ष प्रमुख आणि पर्यवेक्षिका यापैकी जो काही पर्याय आपल्याकडे असेल तो पर्याय वापरू शकतात. किंवा आपल्या गावातील जर अंगणवाडी सेविका फॉर्म भरत असतील तर त्यांची मदत घेऊ शकतात. त्यांच्याकडून त्यांचा नंबर मिळवा किंवा त्यांची प्रोफाईल तुमच्या नंबरवरती लॉग इन करून तुम्हाला आता फॉर्म भरावा लागणार आहे. कारण की त्यांना एक वेगळा आयडेंटिफिकेशन नंबर हा देण्यात आलेला आहे. तो नंबर इथे टाकावा लागणार आहे आणि त्यानुसारच पुढील तुमचे फॉर्म हे मंजूर केले जाणार आहे. त्यानंतर ॲक्सेप्ट अँड टर्म्स अँड कंडिशनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. जी काही आपण माहिती देतो आहे ती व्यवस्थितरित्या बरोबर दिलेली आहे आणि जर आपण चुकीची माहिती दिली तर आपल्यावरती कारवाई सरकार करू शकतं. त्याचंच हे नोटिफिकेशन येत आहे. त्यानंतर आपल्याला इथे जो काही कॅप्चा कोड आहे तो कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि साइन अप म्हणायचा आहे. त्यानंतर अशा पद्धतीने आपल्यासमोर हे अर्ज करण्यासाठी ओपन होणार आहे. तर इथे पहिला जो पर्याय आहे त्यावरती आपण वेबसाईटवरून केलेले अर्ज दिसणार आहे आणि आपल्याला नवीन अर्ज करायचा असेल तर तो आपल्याला इथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या पर्यायावरून करता येणार आहे. जर आपण यापूर्वी ॲपमधनं जर अर्ज केले असतील तर परत आपल्याला अर्ज करण्याची गरज नाही. ज्यांनी आतापर्यंत अर्ज केले नाही त्यांनाच वेबसाईटवरून अर्ज करण्याची नवीन एक पद्धत किंवा ऑप्शन उपलब्ध असणार आहे. एवढी नोंद घ्या. अर्ज करण्यासाठी क्लिक करूया. अर्ज करण्यासाठी आपल्याला वरती मेनू बार दिसत असेल राईट साईडला त्यावरती क्लिक करायचं आहे आणि आपल्यासमोर जो पहिलाच हे येत आहे ऑप्शन तो म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्यासाठी तर यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला आधार नंबर हा विचारणार आहे. तो आधार नंबर आपल्याला टाकायचा आहे.
आता इथे आपण आपला आधार कार्ड नंबर जो आहे तो टाकून घेणार आहोत। आधार कार्ड टाकल्यानंतर आपल्याला सेंड ओटीपी या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। सेंड ओटीपी या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलवरती जो काही ओटीपी येईल तो ओटीपी आपल्याला इथे टाकावा लागणार आहे। तर 6 अंकी ओटीपी आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे आणि व्हेरीफाय ओटीपी या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। आता आपला ओटीपी हा सक्सेसफुली व्हेरीफाय झालेला आहे। यानंतर आपल्याला इथे विचारलं जात आहे ते म्हणजे जे अर्जदाराचे डिटेल्स हे आधार प्रमाणे इथे अपडेट झालेले आहेत। इथे जे आहे ते नाव आलेलं आहे आधार प्रमाणे। त्यानंतर आपल्याला इथे विचारलं जात आहे की पतीचे आणि वडिलांचे नाव। तर आपल्याला विवाहित जर असेल तर इथे पतीचे नाव सिलेक्ट करायचं आहे आणि जर महिला जर अविवाहित असेल तर वडिलांचे नाव इथे सिलेक्ट करायचे आणि त्या पद्धतीने पुढे हे नाव टाकायचे आहे। तर जी सदर अर्जदार महिला आहे ती लग्न झालेली आहेत, विवाहित आहेत, म्हणून आता इथे पतीचे नाव आपण टाकून घेत आहोत। त्यानंतर महिलेचे लग्नापूर्वीचे नाव आपल्याला इथे टाकायचं आहे। नंतर वैवाहिक स्थिती विचारली आहे तर महिला विवाहित आहेत म्हणून आपण विवाहित सिलेक्ट करणार आहोत। जर अविवाहित असेल तर अविवाहित सिलेक्ट करायचं किंवा विधवा, घटस्फोटित, निराधार, परित्यक्त जे काही ऍप्लिकेबल असेल ते आपण इथे भरू शकतात। त्यानंतर महिलेची जन्मतारीख ही आधार प्रमाणे घेतलेली आहे तर ती जन्मतारीख भरण्याची आपल्याला काही गरज पडणार नाही। त्यानंतर आपण महाराष्ट्रातील आहे का होय पर्यायावरती क्लिक करायचं, नसेल तर नाही पर्यायावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आता आपल्याला इथे डिटेल्स जे आहेत त्या या भराव्या लागणार आहेत। त्यापैकी आधार कार्डनुसार आपला जो काही आहे तो पत्ता इथे आलेला आहे, तो पत्ता आलेला आहे। त्यानंतर आपल्याला आता जिल्हा, तालुका आणि इतर जे डिटेल्स आहेत ते निवडायचे। तर पहिला जिल्हा निवडून घेऊया। जिल्हा निवडल्यानंतर आपल्या तालुक्यांची यादी आली, तालुका निवडायचा आहे। त्यानंतर तालुक्यातील जे काही आपलं गाव असेल ते योग्य पर्याय आपल्याला गावाचा हा निवडायचा आहे। तर गाव निवडल्यानंतर आपल्याला ते विचारत आहेत की तुमचं जे गाव आहे ते नगर परिषदेत येते की नाही, तर येत नाही म्हणून नाही पर्याय सिलेक्ट करायचा आणि त्यानंतर आपल्याला आपला मोबाईल नंबर हा टाकायचा आहे। तर मोबाईल नंबर आता आपण टाकून घेणार आहोत। जो काही चालू स्थितीतील मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर आपल्याला इथे टाकायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्यानंतर आता आपल्याला विचारलं जात आहे ती म्हणजे आपण शासनामार्फत इतर काही योजनांचा लाभ घेतलेला असेल तर होय म्हणायचे, नसेल तर नाही म्हणायचं आहे। जर होय म्हटलं तर आपल्याला या योजना लागू होत नाही आणि आपल्याला जे काही आहे ते अनुदान किंवा 1500 रुपये मिळणार नाही। तर इथे आपल्याला नाही हे म्हणायचं आहे। नाही म्हटल्यानंतर आता पुढे आपल्याला जे विचारलं जातं तो म्हणजे बँक खातेधारकाचा जो काही आहे अकाउंटचा तपशील आपल्याला इथे टाकायचा आहे। तर तो आपण व्यवस्थितपणे भरून घ्यायचा आहे। त्यामध्ये विचारलं जाते बँकेचे पूर्ण नाव, बँक खातेधारकाचे नाव जे आपल्याला टाकायचं आहे। त्यानंतर बँक खाते क्रमांकाची आपल्याला पुष्टी करायची आहे, IFSC कोड आणि आपलं जे काही अकाउंट आहे ते आधार कार्डला जोडलेलं आहे की नाही या पद्धतीने ही माहिती भरायची आहे। ही माहिती भरून आपण कागदपत्र पुढे अपलोड कशी करायची हे बघणार आहोत। आता आपले बँक डिटेल्स सर्व भरून झालेले आहेत। तर आपल्याला आता कागदपत्र अपलोड करायचे आहे ते म्हणजे आपलं आदिवासी प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्यास दाखवा किंवा 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, 15 वर्षापूर्वीचे मतदार ओळखपत्र यापैकी जे कागदपत्र असेल ते आपल्याला अपलोड करायचं आहे। सदर महिलेके डोमासाईल काढलेला असल्यामुळे आपण डोमासाईल इथे अपलोड करणार आहोत। आता आपलं जे काही डोमासाईल आहे ते इथे सक्सेसफुली अपलोड झालं आहे। व्ह्यू फाईल मध्ये आपण जाऊन पाहू शकतो। त्यानंतर आता महिलेकडे केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड आहे का, तर असेल तर होय पर्यायावरती क्लिक करायचं आहे, नसेल तर नाही या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। महिलेकडे आता ज्या नवविवाहित महिला आहेत त्यांना रेशन कार्ड वरनं सूट दिलेली आहे त्या पतीसोबतचं जे काही मॅरेज सर्टिफिकेट आहे, मॅरेज सर्टिफिकेट सुद्धा अपलोड करू शकतात, तर याची नोंद घ्यायची आहे। आता मॅरेज सर्टिफिकेट जोडल्यानंतर आपल्याला पतीचं जे काही पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड आहे त्याची प्रत आता आपल्याला इथे अपलोड करायची आहे। रेशन कार्डची प्रत सुद्धा आपली सक्सेसफुली अपलोड झालेली आहे। त्यानंतर आता आपल्याला अर्जदाराचं हमीपत्र हे अपलोड करायचं आहे। अर्जदाराचे हमीपत्र सुद्धा अपलोड केलं आहे। ज्यांच्याकडे हमीपत्र नसेल ते डाउनलोड सुद्धा इथून करू शकताय। त्यानंतर आपण अर्जदाराचा फोटो अपलोड करू शकतो किंवा ऑनलाईन सुद्धा काढू शकतो। तो आपण फोटोज हा अपलोड अशा पद्धतीने आपले कागदपत्र हे सर्व अपलोड झालेले आहेत। परत एकदा समजून घ्या, आपलं जे काही रहिवासी पुरावा आहे, जन्म दाखला आहे तो जोडायचा आहे, आदिवासी प्रमाणपत्र, त्यानंतर रेशन कार्डचे डिटेल्स भरायचे। जर रेशन कार्ड नवविवाहित महिलेकडे नसेल तर मॅरेज सर्टिफिकेट जोडू शकता। त्यानंतर पिवळे किंवा केशरी रेशन कार्डचा पहिल्या आणि शेवटचा पानाचा फोटो दोन्ही सोबत अपलोड करायचा आहे। त्यानंतर अर्जदाराचं हमीपत्र अपलोड करायचं आहे। त्यानंतर अर्जदाराचा फोटो हा अपलोड करायचा आहे आणि सबमिट या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। तत्पूर्वी आपल्याला परत एकदा इथे जो काही शेवटचा पर्याय आहे हमीपत्र स्वीकारा यावरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने परत एकदा ज्या सर्व डिटेल्स आहेत त्या आपल्या समोर येतील, त्या वाचून घ्यायच्या आहे आणि खाली स्वीकारा या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। स्वीकारा या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर
आपला फॉर्म हा आपण सबमिट करू शकणार आहे. तर आपला अर्ज हा सबमिट या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचा आहे. सबमिट या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आपला अर्ज हा सबमिट होईल. आपल्याला OTP विचारला जाईल आणि OTP टाकल्यानंतर आपला अर्ज हा सक्सेसफुली सबमिट होणार आहे. तर अर्ज सबमिट आपण आता सबमिट हा करणार आहोत. अर्ज सबमिट पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आता अर्ज सबमिट पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर आपला जो काही अर्ज आहे तो अशा पद्धतीने परत एकदा ओपन होत असतो. यावरती आपल्या सर्व जे काही डिटेल्स आहे आपलं नाव चेक करून घ्यायचं आहे, पतीचे नाव, लग्नापूर्वीचे नाव, वैवाहिक स्थिती, जन्मतारीख, आपण महाराष्ट्रात आहे की नाही हो, अर्जाचा संपूर्ण पत्ता, पिनकोड, जिल्हा, तालुका, गाव, महानगरपालिका आहे की नाही, वार्ड क्रमांक ते विचारते, मोबाईल नंबर, शासनाची इतर योजनांचा लाभ घेतला आहे का, बँकेचे काही जे काही डिटेल्स असतील ते चेक करून घ्यायचे. जर काही दुरुस्ती असेल तर ती लगेच इथे करता येणार आहे एडिट पर्यायावरती क्लिक केल्यानंतर. पण इथून पुढे जर आपण अर्ज सबमिट केला तर आपल्याला एडिट करता येणार नाही. परत एडिट करता आपल्याला परत अर्जामध्ये यावं लागणार आहे. हे सर्व डिटेल्स व्हेरीफाय केल्यानंतर आपल्याला खाली जो आहे तो हा कॅप्चा कोड टाकायचा आहे. कॅप्चा कोड टाकून फॉर्म हा आपल्याला सबमिट करायचा आहे. तर आपण कॅप्चा कोड इथे टाकून घेऊया. कॅप्चा कोड टाकल्यानंतर फॉर्म आपल्याला आता सबमिट वरती क्लिक करायचा आहे. अशा पद्धतीने फॉर्म सबमिट होईल आपल्याला आणि आपला जो फॉर्म आहे तो आपण जाऊन हा बघता येणार आहे आपल्याला केलेल्या अर्जामध्ये. तो कशा पद्धतीने बघायचा तेही बघूया. आता आपण जो आपला अर्ज आहे त्याचा स्टेटस चेक करण्यासाठी आपल्याला परत एकदा होम पेज वरती आल्यानंतर केलेले अर्ज या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचा आहे. केलेल्या अर्ज या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आता जो आपण काही अर्ज केला आहे तो अशा पद्धतीने आपल्याला इथे दिसणार आहे. त्याचा स्टेटस आता पेंडिंग आहे. तो अर्ज सुद्धा आपण इथे ज्या काही ऍक्शन झाल्या त्या सुद्धा आपण इथे क्लिक करून पाहू शकता. अर्ज आपल्या समोर अशा पद्धतीने ओपन होईल की अर्ज अजूनही पेंडिंग आहे असं दाखवलं जात आहे आणि कोणताही रिमार्क जो आहे तो अधिकाऱ्याने इथे दिलेला नाहीये. तर ज्यावेळेस अर्ज तपासला जाईल त्यावेळेस आपल्याला इथे रिमार्क हा समजणार आहे. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये समजून घेतला आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन अर्ज आपण कशा पद्धतीने